हे सगळे लाड मुफासाचे आहेत. छोटा भाऊ 97 बोलून जॅनी डोक्यावर बसलाय. आणि 65 टॉम टूर. त्याचा काम कोणी वाजवलं प्रोफेसर? माहित नाही. बंडे मामा, मी एक खरं बोलू का? हा मी काही करत नाही हो, पण ना मला सगळं ऐकायला लागतं. आता तुम्हाला सांगतो बाहेरच्या विषयावर मला काय बोलण्यात आलं माहिती आहे का दुपारी, की तू मला बर्बाद केलं आहे, तुझ्यामुळे मला हेट येतो आहे, तू मला झिरो केलं आहे आणि मला जगायची इच्छा तुझ्यामुळे संपले. मी आत्महत्या करणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. आणि मला मी काय बोलतो, अपमान करून त्याला फोन ठेवण्यात आला आणि नंतर उचललाही नाही. मग एक काम कर ना, त्याला बोल आत्महत्यासाठी जे सामान लागतं ना त्याचा पूर्ण खर्च मी उचलायला तयार आहे, पण कधी मरतोय ते कन्फर्म कर. नाही, पण मी त्याला बोललो की आत्महत्या तू करणारच असशील तर ते PC ग्राफिक्स कार्ड वगैरे सगळं व्यवस्थित चिठ्ठी लिहून जा की माझ्या पश्चात माझं सगळी सामग्री आम्ही माननीय मुफासांना द्यावी. म्हणजे असं टेन्शन नाही ना रे भावा, नाहीतर त्या कमांडो हक्क गाजवेल त्या गोष्टींवर. हो हो हां, असा विषय. तर 100%. हां, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे माझं म्हणणं एवढंच, म्हणजे माझं एक सोज्वळ म्हणणं होतं की मी जीवाचा आकांत करून प्रेम देतो, पण आता जिकडे जर तुम्ही चुकणार तर तिकडे मी बोलणारच ना. असं थोडी नाही की तुमच्या चुका मी सगळ्याच माफ करणार, काही चुका ज्या असतात माफ करणार करणार, तर त्यावरनं पण मला बोलायला लागते, सहन करायला लागते. मी किती सहन करू मामा, मी हारलो आहे आणि ते वरती भगत सर्चिंगसुद्धा चालू आहे. काय फालतूपणा, मला कंटाळा आलाय. हां, तुम्ही त्यांना त्याच भक्तांकडे न्या आणि यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते त्यांच्याकडनं कन्फर्म करा. म्हणजे कामधंदे सोडून हे भगत बिगत गोष्टी बघायला लागल्या, त्यांचं काय बोलावं. म्हणजे मला तर शिसारी आली यांची. मला असं ऐकण्यात आलंय की त्यांना उलट्या पिसाची कोंबडी, 4 उकडलेली अंडी प्लस लाल भडक गुलाल असं त्यांना मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून तुमच्यावर झालेली करणी बाधा ही उलट्या पिसावर बसून उडून जाणार. आवाज नाही. मांजरीच्या भुवयांचा मळही मागितलाय त्यांनी. आणि तुम्हाला हे पण नसेल माहिती, हा, अख्ख्या शहरात काय बलगम वगैरे पण मागणी केलेली आहे. पण सुका बलगम शहामृगाची जी विष्ठा असते हा ती 3 वर्ष पुराणी विष्ठेचा कण मांजरीच्या भुवयांच्या पापणीवरच्या मळामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये एक असं लिंबू ओतायचं आहे जे लिंबू पायासूप बनवायचं त्याचा, आणि तेच भगत आणि त्यांना दोघांना द्यायचं, कारण का त्यांच्या करणी बाधेचा एक्झॅक्ट लोकेशन कळणार, त्या लोकेशनवर आपण पोहोचणार. 100% खरं आहे. मला तर असं वाटतं अनवर मामालाच भगत बनवून पाठवा, ते बरं पडेल. लवकरात लवकर इलाजही होईल. तो पण आहे ना, तो पण लिंबू मार आयटम आहे. बापरे, मला टेन्शन आलं. त्याशी माझं डोकं दुखत होतं. बोलतो थांब, बोलतो कुठे चालला, बोलतो घाटावर थांब. बोलला हा ठीक आहे थांबतो. 2 लिंबू घेऊन आला, माझ्यावर ओवाळल्या नदीत फेकली. मी बोलला त्याच्यापेक्षा एक डोकं दुखीची गोळी तरी आणायची. हे तंत्र मंत्र विद्येवाले आलेत कुठना, यांना पाठवा रे, बाउंड्रीवर पाठवा बाबा. यांना उलट्या कोंबड्या मी देतो पिसाच्या. 10 रुपयाची लिंबू आणली, पण 1 रुपयाची डोकंदुखीची गोळी नाही आणू शकला तो. मला नाही जगत. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्या दिवशी मी असाच फिरता फिरता माझ्या प्लॉटवर गेलो होतो. त्यांच्या सह सवंगडी होते जे खूप दूर आले होते. पण त्यांनी लागले माझ्या डोक्या बिकर फुका मारायला. बोलो बापरे, काहीतरी मोठा मॅटर दिसतोय भाऊ. त्यांना मी जागेवर नेलं दाखवायला. बोलो कशी जागा आहे भाऊ. त्यांनी सुद्धा 4 लिंबू आणली, 4 दिशेला काढली, आणि काय करणी बाधा झाली का माझी जागाच क्लिअर होत. जागाच माझी अडकून पडली. म्हणजे ते तुम्हाला सोल्युशन द्यायला आलेले की सोल्युशन वाढवायला? मला असं वाटतं लिंब चुकीच्या जागेवरती पडली. तुमची जागा समजून भलत्याच्याच जागेवरती लिंब पाडण्यात आलेली दिसत आहेत. आणि त्या जागेला मला त्यांनी पूर्णपणे गेट टाकून दिलेलं आहे का मी स्वतःही जाऊ शकत नाही. जय अनवर मामा. जय अनवर मामा. लिंबू मार्के. प्रोफेसर तुमच्याकडे काय थोडगा आलाय कधी? मला छातीत दुखते, थांबा. रिलॅक्स रिलॅक्स. लागेल, गरज लागेल.
मला काय वाटतंय घनश्यामच्या सर्व गर्लफ्रेंड मी काय म्हणतो बॉडी म्हणजे मला एक मोठा असा हॉल पाहिजे आणि त्याच्यात एक रूम बस होईल. साधारणपणे हॉल इतका मोठा असावा की मला सारे शूटिंग करता येईल. त्याच्यासाठी किती रुपये घेतील भगत अशी जागा मिळवण्यासाठी? बघा त्या भगदांचं त्याच्यावर डिपेंड आहे का त्या भगदान hall वर- नाही भगत. नाही, Please. ऐका, हा. भगत जे आहेत हा. ना त्यांना पहिलं तिथे नेऊन कन्फर्म करायला लागेल करणी बाधा आहे का नाही. त्याच्यावर समजेल का इथला हा प्लॉट का जात नाही आणि तुम्हाला का भेटत नाहीये. मला वाटते त्याच्यावर सुद्धा करणी बाधा झाली आहे तुमच्या. तुम्हाला उलट्या पिसाची नाही, तुम्हाला पिस नसलेलीच कोंबडी लागणार बहुतेक. मला 32 दातांचं हे लागेल मांजर. झुरळ. हा झुरळ पण चालेल आणि त्याची कवटी. यस 32 दाताचं झुरळ आणि त्याची कवटी. त्याच्या कवटीवरती मला काय वाटतंय- गंध लावून पूजा करायला लागेल 3 वर्ष. नाही मला असं वाटतंय का घनश्याम यांची बॉडी इथपर्यंत नाही येऊ शकत. तिकडेच काहीतरी सोल्युशन निघालेलं आहे. त्यामुळे चला मला असं वाटतं घनश्यामजी पुन्हा पळून गेले असतील मॅटर सोडून. चला आपण आपल्या लिजनला जाऊया बाबा. चला चला चला. ही गाडी कोणती आहे? ही नॉर्मल गाडी आहे ना? हा. मग ही घेऊन जाऊ. चल ही अलाव आहे का पण? बापरे जामच स्पीडला जात आहे. एवढे कष्ट कशाला केले? मी चावी दिली असती. किती आहे? बसा काम 25. चावी दिली असती म्हणजे तुमची गाडी आहे? नाही ही पण चोरून आणलेली असतील त्यांनी. पण माझ्याकडे पण आहे ती ऍडव्हान्स लॉकपिक ना. नाही ना डायरेक्ट मास्टर की. माझ्या गाडीच्या चावीला पण बसते. आईला काय बोलता? आम्हाला पण द्या ना असं मास्टर की. असं भाऊ आम्हाला पण द्या भाऊ. आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहू. ऋणी राहणार. काही नको करून नका राहू. मी रोज शहरामध्ये आलो की तुमची पहिली बुट्ट पुसीन. ओके द्या चावी. नको नको नको. म्हणजे चावीला नको बोलताय का? येणारच नाही. नाही बुटाला नको आई? म्हणतोय. बापरे ही कुठली जादू होती? मुफासा करत होता. तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच बघू शकता काय? मी स्वतः बघत आहे. मास्टर की असते भांड्यामा तशी मास्टर मी कार काय पण असते. बोलतो ऐका ना मुफासा. हा. जरा कुठले तरी बॉडी बिल्डिंग रिगार्डिंग बघत असतील तर बघा. बापरे असे पण असतात का? हो